प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार. मंत्रीपदही धोक्यात. मुंबईमध्ये पालिकेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक. भाजपचा 150 पेक्षा जास्त जागांवर दावा, तर शिवसेनेला 70 ते 80 जागा मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा शहांकडे मांडला. कारवाईबाबत शहांकडून सुळेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जात असेल तर शहांना हरकत नाही. सूत्रांची माहिती. संजय राऊतांनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. भेटीमध्ये मनसे शिवसेना युबीटीच्या युतीसह जागा वाटपावर चर्चा. तर येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार. संजय राऊतांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 1 ते 2 दिवसात होईल. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. बाळा नांदगावकरांना विश्वास. शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरे बंधूंची तोफ. दोन्ही बंधू एकाच मंचावरून करणार भाषण. मनसेनं मागितली 11 आणि 12 जानेवारीची परवानगी. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल. आगामी पालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा. सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा दावा. कर्ज फेडण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार. कंबोडिया इथं जाऊन किडनी विकण्याची वेळ आलेल्या पीडित शेतकऱ्याकडून सावकारावर कारवाईची मागणी. आणि गोवा नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी लुथरा बंधूंना गोवा पोलिसांनी केली अटक. थायलंडमधून लुथरा बंधू दिल्लीमध्ये दाखल. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं नमस्कार, मी स्वागत. फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. प्रचारासाठी शिवाजी पाक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे महापालिकेकडे अर्ज आलेले आहेत. तर शिवाजी पाकसाठी शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा पहिला अर्ज आल्याची माहिती आहे. 11, 12 आणि 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. दुसरा अर्ज मनसेचा आहे. म्हणजे सगळ्यात आधी अर्ज हा शिंदे गटानं केलेला आहे शिवाजी पाकसाठी. त्याच्यामध्ये 11, 12, 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. याचाच अर्थ 13 तारखेला प्रचाराचा शेवटचा दिवस असू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 11, 12 किंवा 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरा अर्ज मनसेनं केला आहे. 11 आणि 12 जानेवारीची मागणी केल्याची माहिती आहे. आणि तिसरा अर्ज शिवसेना युबीटीनं केला आहे. 12 जानेवारीची मागणी केल्याचं कळतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल? कालच निवडणुकांची घोषणा झाली आणि आता शिवाजी पाक मैदानासाठी प्रचारासाठी ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळते. अगदी खरं आहे. राजकीय दृष्ट्या मध्यवर्ती असलेला हा जो परिसर आहे, दादर माहीम विधानसभा, या विधानसभेमधलं शिवाजी पार्क हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं मैदान मानलं जातं. आणि त्यामुळे या मैदानातूनच बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा अनेक वेळेला राजकीय भाषणं केलेली आहेत. म्हणून हे मैदान मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. विशेषतः दोन्ही शिवसेनेची ती इच्छा असते. आपण जर बघितलं तर आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शिवाजी पार्क
पार्क मैदान हे 11, 12 आणि 13 या तारखांना मिळावं म्हणून 3 पक्षाच्या वतीनं अर्ज करण्यात आले. सगळ्यात पहिला अर्ज हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी केलेला आहे. त्यांनी 11, 12 आणि 13 या 3 तारखांना मिळावा, म्हणजे या 3 पैकी कुठल्याही एका तारखेला मिळावा यासाठीचा तो अर्ज केलेला आहे. तर मनसेच्या वतीनं 12 आणि 11 या 2 तारखांसाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 12 तारखेसाठीचा अर्ज दाखल करण्यात आले. असे 3 अर्ज, 3 पक्षांचे 3 वेगवेगळे अर्ज आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेले. त्यामुळे आता चुरस अशी निर्माण झालेली आहे की रविवार म्हणजे 12 तारखेचा रविवार येतोय, 11 तारखेचा रविवार येतोय, या दिवशी हे मैदान नेमकं कुणाला मिळणार आणि त्या दिवशी नेमकी कुणाची तोफ छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये धडाडणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता कोणाला हे मैदान मिळतं, विशेषतः 13 तारखेला ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही बघितलं काही बातम्या पोस्टर्स लावलेल्याच्या. या पोस्टरवरून स्वतःच्या पराभवाची नांदीच ते देत आहेत. कारण मुंबईच्या विकासाचा, मुंबईकरांच्या स्वप्नाचा आणि मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाच्या हक्काचा काही विचार त्यांच्या पोस्टरवरून त्यांनी मांडलेला नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, जे मी ट्विटद्वारे सुद्धा म्हटलं, होय मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढलाय, होय मराठी माणसाने ठरवलंय, होय मुंबईकरांनी ठरवलंय, 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी ज्यांचं पोट भरलं नाही, अशा कंत्राटदार प्रेमी उबाटा सेनेला आज उद्या जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने, मुंबईकरांनी ठरवलाय. आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला. पण त्यांच्याकडून असं बोललं जाते की मराठी माणसाची जी मुंबई आहे ती तुम्हाला गिळंकृत करायची आहे, असा आरोप केला जातोय. मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मुद्देच नाहीये ते या पद्धतीचं असत्य, खोटं आणि भ्रम पसरवण्याचं काम करतायत. मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माननीय देवेंद्रजीने तर विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूच, संघर्षही करू. ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही. आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत. जागा वाटपासाठी सुरुवात झाली. राष्ट्रवादीबाबतची नेमकी भूमिका आजच्या बैठकीला राष्ट्रवादी नव्हती. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष अमित साटमी बोलले. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही. आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे. सर, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 125 जागा आहेत त्या मागितल्या जात आहेत. काय नेमकी जागा संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे? होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय. 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय. आज आम्ही चर्चा केली आहे. दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत, कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ. तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली
1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील हे आम्ही ठरवू. शिवसेनेने 125 जागांची मागणी तुमच्याकडे प्रस्ताव केलेला आहे का? मी उत्तर दिलं. आमचा आकडा 150+ ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला. 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू. युवांचा नेतृत्व यावेळेस पाहायला मिळेल का? युवांचं महापौर आणि त्याबद्दल वारंवार भूमिका घेतली जाते. महायुतीचा महापौर मराठी असणार का? महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा. सर पण पुण्याचा महापौर गेल्या अनेक दिवसापासून मुंबईमध्ये एक युतीची चर्चा आहे. 2 बंधू एकत्र येतील. पुढील 2 दिवसात ही युती जी घोषणा जी आहे ती होणार आहे. आज संजय राऊतांनी आणि अनिल परबांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. कुठेतरी कोण ते कोणाला आव्हान वाटतंय का भेटतंय तुम्हाला? याच्यावर आम्ही काय भाष्य करणार. एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या. 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करू. मुंबई में जिस तरह के पोस्टर्स हम जगह जगहों पे देख रहे हैं, मुंबई को बचाने की बात चल रही है. आज संजय राउत कुछ भी दल कह रहे हैं। और कुछ दल के नेता अब पोस्टर पर ही बचे हैं और उसके कारण पोस्टर लगाकर वोट मिलते हैं ऐसा उनका भ्रम है. हम स्पष्ट कहना चाहते हैं कि मुंबई करों ने, मराठी आदमी ने मुंबई में शुभ मुहूर्त निकाला है. उनको पराभूत करने का, जिन्होंने 25 साल महापालिका में भ्रष्टाचार और भ्रष्टाचार ही किया, ऐसे उबाटा सेना और उनके साथ कल जो भी जाएगा उनको पराजित करने का शुभ मुहूर्त 15 तारीख को तय किया है. ये हमने स्पष्ट हमारी भूमिका रखी. आज आप लोगों की मीटिंग हुई, क्या प्राथमिक तौर पर तय हो रहा है और किस तरीके से आगे बढ़ेंगे? हमारा तय हो चुका है, हमारा फॉर्मूला भी तय है, हमारा आंकड़ा भी तय है. 150+ ये महायुति में आरपीआई के साथ, जोगेंद्र कवाड़े जी साहब के साथ, सबके साथ हम सब दल लड़ेंगे और हम जीतेंगे भी. कौन सा दल कितने सीटें लड़ेगा उसकी चर्चा हमने शुरू की है. उसके ऊपर हमारा अभ्यास चालू है. 1-2 दिन में वरिष्ठों से बात करके उसका फाइनल करेंगे. मुंबई की महापौर के चेहरे को लेकर परिवार इकट्ठा आ रहा है और दोनों पार्टियां इकट्ठा होकर आपको चुनौती पेश तो कर ये चुनाव मुंबई का है, मुंबई वासियों का है, मुंबई के हित का है और उस चुनाव को मुंबई वासियों की तरफ से हम लड़ेंगे. कौन किससे अलायंस करता है वो उनको मुबारक. मुंबई के महापौर के चेहरे को लेकर हमेशा बातचीत चलती रही. भाजपच्या तावडीतून मुंबईला वाचवण्यासाठी, मुंबईला तुटण्यासाठी असं आज राऊत म्हणाले. राऊत घाबरलेले आहेत, त्यांना घाम सुटलेला आहे. काँग्रेस बरोबर नाही या एका केवळ मुद्द्याने अख्खी उबाटा सेना आदित्यजी सहित तोंडा